केअरटेकर भाग 7. आत्तापर्यंत आपण पाठीमागच्या भागामध्ये बघितलेलं होतं की मीरा पहिल्यांदाच आरवच्या त्या स्टायलिश किचनमध्ये आलेली होती आणि तिने सगळं काही किचन नीट बघितलेलं होतं. बऱ्याच काही वस्तू कशा वापरायच्या हे सुद्धा तिला अजून समजत नव्हतं, पण हळूहळू ती सगळं काही शिकून घेणार होती. घरामध्ये नाश्ता जेवण बनवण्यासाठी काहीच साहित्य नव्हतं. फ्रीजमध्ये फक्त 2 अंडी आणि ब्रेड होते, म्हणून ती अंडापाव आरवसाठी बनवते. चला तर मग आता पुढे बघूया. मीराने एका ट्रेमध्ये छानपैकी अंडापाव आणि चहा नीट ठेवलेलं होतं. आता आरवला नाश्ता द्यायचा होता आणि त्याला नाश्ता देण्यासाठी तिला आता त्याच्या रूममध्ये तर नक्कीच जावं लागणार होतं. आता मात्र त्याच्या रूममध्ये जायचं म्हणून मीराला खूपच जास्त भीती वाटत होती. त्याच्या रूममध्ये कसं जायचं या गोष्टीचा ती विचार करत होती. ती एक दीर्घ श्वास घेते आणि स्वतःच्या मनाशीच बोलते, आता या हाय व्होल्टेज दहशतवादीसोबत कसं बोलायचं यापासूनच मला सुरुवात करावी लागेल. या माणसाला मी बनवलेलं हे आवडेल ना? काही चूक तरी काढणार नाही ना तो? मीरा, डोंट वरी, तू अजिबात काळजी करू नकोस. तू मनापासून सगळं काही बनवलेलं आहेस ना, मग आवडेल त्यालासुद्धा. तू फक्त अजिबात त्याच्यासमोर घाबरून जाऊ नकोस. मीरा स्वतःच्याच मनाला समजावण्याचा प्रयत्न करत होती. ती परत एकदा एक दीर्घ श्वास घेते आणि तो ट्रे उचलून किचनमधून बाहेर पडते. ती पायऱ्यांवरून वरती बघते आणि खरंच जावावं की नको हा विचार करू लागते. तेवढ्यात तिच्या मनामध्ये आरवचेच ते वाक्य आठवते, मला पुढच्या 15 मिनिटात नाश्ता तयार हवा आहे. तुझ्यामुळे माझा नाश्ता आज लेट झालेला आहे. आरवचे ते वाक्य आठवून मीरा पटकन कशीबशी एका हाताने तिची साडी पकडत पायऱ्या चढू लागते. एकतर मीराला साडीची अजिबात सवय नव्हती. तिला स्वतःची स्वतः जास्त नीटनेटकी चापून चुपून साडीसुद्धा नेसता येत नव्हती, पण थोडीफार तरी येत होती. बाकीच्या कपड्यांपेक्षा हे कपडे बेस्ट होते, म्हणून तिने ही साडी चूज केलेली होती आणि ती साडी नेसलेली होती. कारण गुडघ्यांपर्यंत ते शॉर्ट ड्रेस हे अजिबात ती घालणार नव्हती. त्यामुळे साडीमध्ये तरी तिचं अंग झाकून जाईल या विचारानेच तिने साडी नेसायला घेतलेली होती. तिला आता या सगळ्या काही गोष्टींना सामोरं तर जावं लागणारच होतं. मीरा कशीबशी डाव्या हाताने तिची साडी नीट सांभाळते आणि एका हातामध्ये ट्रे घेऊन तशीच साडी सांभाळत पायऱ्यावरती चढून जाऊ लागते आणि आरवच्या रूमच्या बाहेर ती उभी राहते. आता मात्र तिच्या हृदयाचे ठोके वाढलेले होते. आत्तापर्यंत तिने आरवचे जे काही रूप बघितलेलं होतं ते बघून तिला माहिती झालेलं होतं. आरव प्रचंड रागीट आहे. एकसुद्धा चूक झालेली त्याला अजिबात आवडत नाही. पण नाश्ता तर वेळेवरती देणं गरजेचं होतं. त्यामुळे ती तिचा हात थोडासा तिच्या छातीवरती फिरवते आणि स्वतःच्या हृदयाचे ठोके नॉर्मल करण्याचा प्रयत्न करत हळूवारपणे देवाचं नाव घेतच दरवाजा ओपन करते. तिचे लक्ष समोर बेडवरती बसलेल्या आरवकडे जातं. त्याने कमरेभोवती एक टॉवेल गुंडाळलेला होता. तो शर्टलेस होता. त्याच्याकडे बघून असं वाटत होतं की त्याने आत्ताच अंघोळ केलेली आहे, कारण त्याच्या केसांमधून पाण्याचे थेंब खाली पडत होते. रूमचा दरवाजा ओपन केल्याबरोबर तिला एक वेगळा सुगंध दरवळल्यासारखं वाटत होतं. आता मात्र हिम्मत करून तिने दरवाजा ओपन केलेला होता खरा, पण ती आरवला काय म्हणून आवाज देणार होती? कारण आरवचे लक्ष त्याच्या कामामध्ये होतं. छी, या माणसाला काय फुल कपडे घालायला नाहीत का? असा का बसलेला आहे? कायम असा बिना कपड्यांचा फक्त टॉवेल गुंडाळून बसलेला असतो. याला माहिती आहे ना, याची केअरटेकर म्हणून मी आजपासून इथे कामाला आहे. मग घरामध्ये एक मुलगी कामाला असतानासुद्धा आपण स्वतः कसं वागायचं याचंसुद्धा याला भान राहत नाही का? मी ज्या दिवशी इथे पहिल्यांदा आलेले होते ना, त्या दिवशीसुद्धा असाच उघड्या अंगावरती तो माझ्यासमोर आलेला होता आणि आतासुद्धा असाच फिरत आहे. या मोठ्या लोकांचा नक्की काय प्रॉब्लेम असतो ना, मला खरंच समजत नाही. किती पैसे यांच्याकडे असतात? कपडे घ्यायला पैसे घालवत नाहीत की काय हे लोक? काय माहिती इतकं कसं विचित्र वागणं असू शकतं या माणसांचं. म्हणूनच मलासुद्धा असे छोटे छोटे कपडे घालायला दिलेले आहेत की काय याने? मीरा मनातल्या मनात आरवच्या वागण्याला शिव्या देत होती. पण किती वेळ ती तरी तिथे शिव्या देत त्याला उभी राहणार होती?
जेवढा ती उशीर करेल तेवढं ती आरवचा ओरडा खाणार होती. त्यामुळे ती तिच्या विचारातून बाहेर येते. सर सर ते मीरा कशी तरी हिंमत करून एवढंच बोलते. तोपर्यंत आरव पटकन तिच्याकडे बघतो. आरवने मान वरती करून मीराकडे बघितलेले होते. आता मात्र आरव तिच्याकडे बघतच आहे हे बघून मीराची नजर पटकन खाली जाते. आरवची नजर बघून मीरा घाबरलेली होती, कारण आरव एकतर शर्टलेस होता. ते तिकडे आरव काही क्षण मीराकडे बघतच राहिलेला होता, कारण मीराने पिंक कलरची साडीमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. कानामध्ये छोटेसे झुमके घेतलेले होते. केसवरती क्लचरने बांधलेले होते. तिच्या केसांच्या काही बटा तिच्या चेहऱ्यावरती आलेल्या होत्या. नाश्ता तयार करताना तिने तिच्या साडीचा पदर कमरेजवळ खेचलेला होता. तो पदर अजूनही तसाच होता. साडीचा पदर छाती झाकून जाईल असा झाकलेला होता. तिचा तो कमनीय बांधा. साडीमधून तिचे ते थोडंसं पोट दिसत होतं. तिचे ते स्लीवलेस ब्लाऊज, त्यामुळे तिचे हात गोरे दिसत होते. मीराने चेहऱ्यावरती अजिबात मेकअप केलेला नव्हता. 2 ते 3 दिवस मीराने स्वतःच्या तब्येतीकडे अजिबात लक्ष दिलेलं नव्हतं. आईच्या उपचारासाठी ती फक्त धावपळ करत होती. त्यामुळे तिने 2 ते 3 दिवस फक्त एकदा थोडंफार काहीतरी खाल्लेलं असेल. बाकी तिने काहीच खाल्लं नव्हतं. त्यामुळे तिचा चेहरा पूर्णपणे सुकून गेलेला होता. काही वेळ आरव तिच्यामध्ये हरवून गेलेला होता. तेच इकडे मात्र मीराला हे माहिती नव्हतं की तो तिलाच बघत आहे. ती आरवच्या नजर त्याला घाबरत होती. त्यामुळे तिने खाली मान घातलेली होती. त्याचबरोबर तो शर्टलेस होता म्हणून तिला खूपच त्याचा राग येत होता. त्यामुळे तिची नजर घाबरून खाली होती. तेच पुढच्या काही सेकंदातच आरव भानावरती येतो आणि आता मात्र त्याच्या चेहऱ्यावरती रागीट एक्सप्रेशन निर्माण झालेले होते. डोळ्यामध्ये प्रचंड राग दिसत होता. तो मीराकडे एकदा बघून परत घड्याळामध्ये बघतो आणि रागाने बोलतो, मी पुढच्या 15 मिनिटांमध्ये मला नाश्ता हवा आहे असं सांगितलेलं होतं. घड्याळामध्ये किती वाजलेले आहेत बघितलं का? 11 वाजून गेलेले आहेत. 11 वाजता नाश्ता करून मग मी जेवण कधी करणार आहे? ही काय नाश्ता करायची वेळ आहे का? यावेळी कोण नाश्ता देतं का? सॉरी सर, मीरा घाबरत बोलते. आता आतमध्ये नाश्ता घेऊन येणार आहेस की दरवाजाजवळच थांबणार आहेस? मी स्वतःहून तो नाश्ता हातामध्ये घेऊन यायचा आहे का? आरव परत रागामध्ये बोलतो. सर ते तुम्ही कपडे काय कपडे? कपडे घाला ना. वॉट? हे तू कोण मला सांगणारी? ही माझी रूम आहे, माझं घर आहे आणि यात तू कोण बोलणारी? मी असं राहायचं, कसं वागायचं हे तू मला सांगायचं नाहीस बरं का. मला जे कम्फर्टेबल वाटतं तेच मी करेन. इथून पुढे मला काही शिकवायला जायचं नाही, समजलं? आरव रागातच बेडवरून उठून मीराच्या जवळ आलेला होता. आरवला असं जवळ आलेलं बघून मीरा आणखीनच जास्त घाबरलेली होती, कारण तो शर्टलेस होता. सॉरी सर, मीरा नजर खाली घेऊनच बोलते. तू जरा वेडी आहेस का गं? किती वेळा सांगितलेलं आहे चूकच करायची नाही, नाहीतर पनिशमेंट घ्यायला ना तयार राहायचं. आरव बोलतच तिच्या जवळ येऊ लागतो. मीरा घाबरून तिचं शरीर चोरत होती. तिला खूपच जास्त भीती वाटत होती. आरव काही करणार तर नाही ना, हाच विचार तिच्या मनामध्ये येत होता. तेच आरव तिच्या जास्त स्वतः जवळ आलेला होता. दोघांमध्ये काहीच अंतर राहिलेले नव्हते. मीराच्या हातामध्ये ट्रे होता, तेवढेच दोघांमध्ये अंतर होते. नजर वर. आरव जोरात वरडतो. हो. मीरा घाबरत बोलती आणि पटकन तिची नजर वरती करून त्याच्याकडे बघू लागते. आरव पूर्णपणे शर्टलेस होता. अजूनही त्याच्या केसांमधून पाणी त्याच्या अंगावरती पडतच होतं. त्याने अंगावरती फक्त टॉवेल गुंडाळलेला होता. आता त्याची बॉडी, त्याचे बायसेप्स अगदी नीट दिसत होते. मीराला तर त्याच्या चेहऱ्याकडे बघायला खूपच लाज वाटत होती. छी, हा हाय व्होल्टेज दहशतवादी किती त्रास देणार आहे मला. खरंच याला कपडे घालायची अक्कलच नाही का? असं भिनलाच्यासारखं माझ्यासमोर कसा उभा आहे आणि मलासुद्धा त्याच्याकडे बघायला लावतोय. हा शाना तर आत्ताच आंघोळ करून बाहेर आलेला दिसतोय. आता यावेळी 11 वाजता कोण आंघोळ करते का?
सकाळी सकाळी अंघोळ करायला काय होते? याची अजून अंघोळ झाली नाही तोपर्यंत याला नाश्ता हवा आहे. मला हा ज्ञान देत आहे, मला शिकवतो. स्वतःला मात्र लवकर अंघोळ करायची समजते का? स्वतःला कसं वागायचं ते समजतं का? अंघोळ 11 वाजता करतो आणि नाश्ता 8 वाजता मागतो. आला कुठला शहाणा. मीरा मनातल्या मनात बडबड करत होती. त्याचा आरवसुद्धा एकटक तिच्याकडे बघत होता. त्याला तिच्या चेहऱ्यावरती घाबरट भाव दिसत होते. पुढच्या काही सेकंदात आरव परत बोलतो, माझं तोंडच बघत बसणार आहेस का? नाश्ता काय आता मी स्वतःच्या हाताने घ्यायचा आहे का? तेच आरवचे बोलणे ऐकून मीरा घाबरतच बोलते, नाही सर, मी देते ना नाश्ता तुम्हाला. मीरा बोलते आणि घाई गडबडीत पटकन आतमध्ये येते आणि आरवच्या समोर तो नाश्त्याचा ट्रे ठेवते. आरव त्याचा मोबाईल बाजूला ठेवून त्या ट्रेकडे बघतो. एका प्लेटमध्ये अंडा पाव तयार केला होता, तर बाजूला गरमागरम एका कपामध्ये चहा होता. हे काय? नाश्त्यासाठी तू या गोष्टी मला घेऊन आलेली आहेस का? अंडा पाव? एकतर सकाळपासून नाश्ता देशील म्हणून मी उपाशी आहे. मी सकाळी 8 वाजता नाश्ता करत असतो आणि 11 वाजता तू नाश्ता घेऊन येत आहेस ते आहेस, पण ते सुद्धा अंडा पाव? सॉरी सर, पण घरामध्ये बाकी काही सामान नव्हतं. मी किचनमध्ये खूप शोधाशोध केली, पण नाश्ता बनवण्यासाठी मला काहीच सापडलं नाही. पोहे, गरा किंवा बाकीच्या काहीच गोष्टी मला तिथे सापडल्या नाहीत. फ्रीजमध्ये मला फक्त 2 अंडी आणि ब्रेड इतकंच सापडलं, म्हणून मी पटकन तुमच्यासाठी हेच बनवलं. आता मात्र मीराचं हे बोलणं ऐकून आरवलासुद्धा समजलेलं होतं की यामध्ये मीराची काहीही चूक नाही, कारण त्याने कधी सामान घरामध्ये भरलेलंच नव्हतं. नॉर्मली तो बाहेरच काहीतरी खायचा किंवा कायम तो ऑर्डर बाहेरूनच करायचा. कधीतरी क्वचितच त्याने स्वतःसाठी काहीतरी किचनमध्ये बनवलेलं असेल, म्हणून त्याच्या किचनमध्ये जास्त काही सामान नव्हतंच. पण आरव राज्याध्यक्षाला त्याची स्वतःची चूक मान्य करणं हे कधीच त्याच्या तत्वात नव्हतंच. मीराने उलट उत्तर दिल्यामुळे मात्र त्याला जास्तच राग आलेला होता. मीरा किती खरी यापेक्षा तिने उलट उत्तर दिलं याचा राग त्याने मनामध्ये जास्त ठेवलेला होता. त्यामुळे तो रागात बोलतो, हे बघ, पहिली गोष्ट, तू केअरटेकर म्हणून इथे माझ्या घरी काम करत आहेस, त्यामुळे माझी काळजी घेणं ना हे तुझं काम आहे. सगळी काही कामं करायचं हे तुझं काम आहे. त्यामुळे घरामध्ये काय होतं काय नव्हतं याची कारणं तू मला द्यायची नाहीस, समजलं का? आरव आवाज चढवून बोलतो. तेच मीरा फक्त हो म्हणून मान डोलावते आणि मनातच बोलते, हा हाय व्होल्टेज दहशतवादी जरा डोक्यावरतीच पडलेला आहे का? म्हणून नको ती फालतूची बडबड कायम करत असतो. एकतर मी पैसे कुठून आणणार होते एवढा बाजार भरण्यासाठी? बरं, ते सुद्धा जाऊ दे, मी केलं असतं काहीतरी, पण मला काही स्वप्न पडलं होतं का याच्या किचनमध्ये काहीच सामान नाही ते? स्वतःला हा ना खरंच खूप स्मार्ट समजतो, पण कधी स्वतःची चूक मान्य करत नाही. कायम स्वतःचंच खरं, सगळं काही आरोप दुसऱ्यावरतीच ढकलायचे आणि स्वतः मात्र सेफ राहायचं. सगळं काही स्वतःचंच खरं करायचं. मीरा मनामध्ये बडबड करत होती. तेच आरव रागाने तिच्या चेहऱ्यावरच्या एक्सप्रेशनकडे बघत होता. काय 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 बोललीस तू? नाही सर, मी कशाला काय बोलू? सर तुम्ही नाश्ता करा ना, मी बाकीची कामं आवरते. मीरा बोलून बाहेर जाऊ लागते. तेवढ्यात आरव परत रागाने बोलतो, 1 मिनिट. आरवचा आवाज ऐकून मीराची पावले आहे त्या ठिकाणी थांबतात. ती परत पाठीमागे वळून आरवकडे घाबरून बघू लागते. हा सर, बोला ना. मी जायची परमिशन दिली? मी बोललो का जा म्हणून? बोललो का? मीरा नाही म्हणून मान डोलावते. मग माझ्या परमिशनशिवाय इथून तू कशी काय बाहेर पडत आहेस? मी जेव्हा यायला सांगेन तेव्हा इथे यायचं आणि मी जेव्हा जायला सांगेन तेव्हाच तिथून जायचं. स्वतःचं डोकं अजिबात चालवायचं नाही. हे घर माझं आहे, त्यामुळे इथे जे काही होईल ना ते फक्त माझ्या परमिशननुसारच होईल. स्वतःचं मत अजिबात चालवायचं नाही. सगळं काही माझ्यानुसारच होईल, समजलं? हो सॉरी सर. परत सॉरी. मी बोललो ना, सॉरी बोलायची वेळच आणायची नाही, नाहीतर त्याची शिक्षा मिळतेच. इथून पुढे मला सॉरी हा शब्द ऐकायचाच नाही. हा सर.
ते तिकडे आरव परत एकदा नाश्त्याच्या ट्रेकडे बघतो आणि एक अंडा ब्रेड हातामध्ये घेऊन ते टेस्ट करतो. ते टेस्ट केल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन आता थोडेसे शांत झालेले होते. मगाशी ज्या आरवच्या चेहऱ्यावरती रागीट एक्सप्रेशन दिसत होते त्याच आरवच्या चेहऱ्यावरती आता नॉर्मल एक्सप्रेशन झालेले होते. तो एक घास अंडा ब्रेडचा खातो आणि परत चहाचा कप हातामध्ये घेऊन एक घोट चहाचा पितो आणि परत आहे तसा तो कप त्या ट्रेमध्ये ठेवतो आणि तो ट्रे थोडासा पाठीमागे सारतो. मीराला मात्र आरवचं हे वागणं अजिबात समजत नव्हतं. तेच आरव मीराकडे बघतो आणि बोलतो, छी, असा बनवतात का चहा? पानचट. आणि हे असं अंडा ब्रेड बनवतात का? काही बनवायची अक्कलसुद्धा नाही. कसं बनवतात हे सुद्धा माहिती नाही का? एवढं घाणेरडं मी आतापर्यंत कधीच खाल्लं नव्हतं. याला काही चव? आणि हा काही चहा झाला का? पाण्यासारखा फक्त पानचट चहा आहे हा. कसं बनवायचं हे सुद्धा माहिती नाही का? आरवचं बोलणं ऐकून मीरा घाबरत बोलते, मी 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 पटकन तुमच्यासाठी दुसरं काहीतरी बनवून आणते सर. मीरा बोलते आणि पटकन तो ट्रे हातामध्ये घेऊ लागते. तेच आरव मीराला असं जाताना बघून पटकन तिच्या एका हाताला पकडतो. आरवने हाताला पकडलेलं बघून मीरा परत पटकन घाबरून त्याच्याकडे बघते. का का काय 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 झालं सर? तुला ना अजून किती दिवस माझे रूल्स आणि रेग्युलेशन सांगावे लागणार आहेत हे मला अजून समजलेलं नाही. आल्यापासून फक्त रूल्स आणि रेग्युलेशनच मी तुला सांगत आहे, तरीही फक्त चूक आणि चूकच तुझ्याकडून होत आहे. या आरव राज्याध्यक्षाच्या घरी काहीही अन्न वाया गेलेलं ना मला आवडत नाही. हे जे तू बनवलेलं आहेस ना हे आता तूच खायचंस. मला हे अन्न वाया गेलेलं आवडणार नाही. मी 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 कसं खाऊ सर? कसं म्हणजे? तू बनवलेलं आहेस ना मग तूच खाऊ शकतेस. पण 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 सर, किती वेळा सांगितलेलं आहे पण का हे प्रश्न मला विचारायचे नाहीत. मी जे काही बोलेन ना त्याला फक्त होला हो बोलायचं आणि मी सांगेन तेच करायचं. समजलं का? हो हो सर, खाते मी. मीरा बोलते आणि तो ट्रे परत हातामध्ये तसाच घेऊन जाऊ लागते. तेच तिकडे मात्र आरवने तिचा हात अजूनही सोडलेला नव्हता. मी सांगितलं का मी जायला? नाही नाही सांगितलं. मग का जात आहेस? सर, तुम्हीच आता बोलला ना हे आता मला खावं लागेल सगळं. मी बाहेर जाऊन हे सगळं खाईन ना. मीराचं बोलणं ऐकून आता आरवला जास्तच राग येत होता. त्याची चिडचिड होत होती. तो इकडे तिकडे बघतो आणि एक दीर्घ श्वास घेऊन तिचा हात पटकन सोडतो आणि रागाने त्याच्या केसांवरून हात फिरवू लागतो आणि परत तिच्याकडे बघून बोलतो, खायला सांगितलं म्हणजे इथे माझ्या समोर बसून खायला सांगितलं. काय सांगावं? माझ्या पाठीमागे हे तू सगळं काही फेकून दिलंस तर? मला अन्न वाया गेलेलं अजिबात आवडत नाही, त्यामुळे हे माझ्या समोरच खायचं. आरवचं हे बोलणं ऐकून मीरा तशीच तिथे उभी राहते. आता मात्र तिला या रूममध्ये कुठे बसावं हे समजत नव्हतं. सगळं काही तर आरवचंच होतं. आणखीन चूक केली तर तो आणखीन काहीतरी बोलणार. त्यामुळे ती पटकन तशीच खाली मांडी घालून बसते. आरवला मात्र तिचं वागणं विचित्र वाटत होतं. तिने तिच्या मांडीवरती ट्रे ठेवलेला होता आणि ती हळूवारपणे अंडा ब्रेड खात होती. खरं तर मीराला खूपच जास्त भूक लागलेली होती. 2 ते 3 दिवस तिने स्वतःच्या जेवणाकडे अजिबात लक्ष दिलेले नव्हते. आता कुठे शांतपणे ती काहीतरी खात आहे, आता कुठे तिच्या पोटामध्ये काहीतरी गेलेलं आहे असं तिला वाटत होतं. ती फक्त श्वेता आणि आईचीच काळजी तिने घेतलेली होती, पण स्वतःच्या खाण्यापिण्याकडे तिने अजिबात लक्ष दिलेलं नव्हतं. ती पटापट काहीतरी कुत्रं पाठीमागं लागल्यासारखं सगळं काही संपवत होती आणि ती चहाचा कपसुद्धा पटकन तोंडाला लावते आणि पुढच्या काही सेकंदात ती चहाचा कपसुद्धा पटकन खाली ठेवते. बराच वेळ झाल्यामुळे चहासुद्धा थोडासा थंड झालेला होता, पण काहीतरी पोटात गेलं म्हणून तिला खूप छान वाटत होतं. त्याचा आरव फक्त बेडवरती बसून मोबाईल हातामध्ये घेऊन बसलेला होता, पण कदाचित त्याचं लक्ष मीराकडेच होतं. तो तिच्याकडे बघत होता आणि इकडे मीरालासुद्धा कदाचित वाटत होतं की आरव तिलाच बघत आहे, म्हणून ती एखादं कुत्रं पाठीमागे लागल्यासारखं पटापट खात होती. तिचं खाऊन झाल्यानंतर ती पटकन आरवकडे बघते आणि बोलते, झालं माझं झालं.
आता पुढच्या काही गोष्टी ऐक. या घरामध्ये आल्यापासून ना तू भरपूर चुका केलेल्या आहेस, पण आजचा तुझा पहिला दिवस आहे म्हणून मी गप्प आहे. आरवचं बोलणं ऐकून मीरा मनातल्या मनातच बोलते, गप्प? हा हाय व्होल्टेज दहशतवादी गप्प आहे? किती बडबड करतो आणि किती प्रत्येक गोष्टीला ओरडत असतो. हा असा वागतोय तरीसुद्धा याला वाटतं हा गप्प आहे. मग हा नक्की रागवतो कसा? मीरा आरवचं बोलणं ऐकून मनातल्या मनातच विचार करत होती. तेच आरव पुढे बोलू लागतो, माझं एक टाईम टेबल आहे आणि त्या टाईम टेबलनुसार माझी सगळी काही कामं त्या वेळेमध्येच झाली पाहिजेत. सकाळी बरोबर 5:30 वाजता मी जिमसाठी उठत असतो. त्यावेळी मी उपाशीपोटी फक्त कोमट पाणी आणि लिंबू पीत असतो. त्यामुळे बरोबर 5:30 वाजता मला माझ्या रूममध्ये कोमट पाणी आणि लिंबू हवं आहे. त्यानंतर मी जिममध्ये जातो. तिथे मला माझं प्रोटीन शेक हवं असतं. बरोबर 7 वाजता प्रोटीन शेक माझ्या जिममध्ये यायला हवं. त्यानंतर बरोबर 8 वाजता मी नाश्ता करतो आणि नाश्त्याच्या वेळी कधी काय असायला हवं हे मला विचारूनच करायचं. स्वतःच्या मर्जीने काहीच करायचं नाही. मला जे खाऊ वाटेल तेच मी सांगेन आणि तेच नाश्त्यासाठी असायलाच हवं. त्यानंतर मी ऑफिससाठी माझं आवरत असतो. त्यावेळी माझे वॉच, रुमाल, माझी बॅग, माझ्या इम्पॉर्टंट फाईल्स सगळं काही मला वेळेवरती माझ्या बेडवरती दिसायला हवं. बाकी मी दिवसभर ऑफिसमध्येच असतो. त्यामुळे दुपारी जेवण वगैरे माझं ऑफिसमध्येच असतं. पण संध्याकाळी घरी आल्यानंतर मी फ्रेश व्हायच्या अगोदर गरमागरम कॉफी माझ्या रूममध्ये असायला हवी आणि बरोबर 9 वाजता मला जेवण तयार असायलाच हवं. बाकी जेवणाचा मेनू काय करायचा हे तू फायनल करायचंस, पण जेवणाचा मेनू चांगलाच असायला हवा. त्यानंतर मला मध्यरात्री काम करताना कधीही कॉफीची गरज असू शकते आणि तीसुद्धा तू मला वेळेवरती द्यायला हवीस. ही सगळी काही माझी पर्सनल कामं झाली. त्यानंतर या घराची वेळेवरती साफसफाई करणं, सगळ्या काही गोष्टी नीट आहे त्या ठिकाणी ठेवणं हे तुझं काम आहे. मला माझ्या घरामध्ये अजिबात इकडची गोष्ट तिकडे झालेली अजिबात आवडत नाही. जे ज्या ठिकाणी आहे ते त्या ठिकाणीच ठेवायचं. वेळ पाळणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. वेळ माझ्यासाठी खूप महत्त्वाची असते. त्यामुळे 1 सेकंदसुद्धा इकडचा तिकडचा होता कामा नये. माझ्या या सगळ्या कामाव्यतिरिक्त जेव्हा जेव्हा मला तुझी गरज लागेल तेव्हा तेव्हा आवाज दिल्याबरोबर पुढच्या क्षणाला तू मला माझ्या समोर हवी आहेस. त्यामुळे कायम सतर्क राहायचं. इथे माझ्या घरी टाईमपास केलेला मला अजिबात आवडणार नाही. इथे तुला केअरटेकर म्हणून मी कामासाठी ठेवलेलं आहे, टाईमपास करायला नाही. त्यामुळे स्वतःच्या मनाची तयारी ठेवायची आणि तसंच कायम कामसुद्धा करत राहायचं. बापरे, एवढ्या सगळ्या काही गोष्टी एका श्वासातच हा माणूस बोलून गेलेला आहे. एवढं टायमिंगच्या बाबतीत कोण पंक्च्युअल असेल? एवढं परफेक्ट वागायला मला जमेल का? हा नक्की काय काय बोलून गेला हे सुद्धा मला आता आठवत नाही. रूममध्ये जाऊन पटकन एका डायरीमध्ये हा नक्की काय काय बडबडून गेलेला आहे ना हे मला लिहायला हवं. खरंच एखाद्या हाय व्होल्टेजप्रमाणेच पटकन सगळं काही बडबड करून हा जातो, पण माझ्या डोक्यात प्रकाश पडत नाही ना, त्याचं काय? पण बाकी काही का असेना मला दिवसभर थोडा तरी आराम करायला मिळेल, कारण हा हाय व्होल्टेज दहशतवादी त्याची दहशतवादी गाजवायला ऑफिसमध्ये जात असतो ना. हे एक बरं झालं आहे, म्हणजे दिवसभर मी थोडी तरी निवांत एक मोकळा श्वास घेऊ शकेल. नाहीतर दिवसभर माझ्या डोक्याला भून भून करून ठेवेल. मला हे काम कर ते काम कर म्हणून सारखं माझ्या पाठीमागे लागेल. पण हा तर बोलतो मी रोज ऑफिसला जातो. मग हा हाय व्होल्टेज दहशतवादी गाजवायला इथे घरामध्ये का बसलेला आहे? ऑफिसला का आज केलेला नाही? मीरा स्वतःच्या मनाशीच बडबड करत होती. आता माझं तोंड काय बघत बसलेली आहेस? सकाळपासून मी काहीच खाल्लेलं नाही. पटकन जेवणाची तयारी कर. हो करते, मीरा बोलते आणि पटकन तो ट्रे हातामध्ये घेऊन बाहेर जाऊ लागते आणि मनातल्या मनात बडबड करते, यार काय माणूस आहे हा. एकतर स्वतःच्या मर्जीशिवाय मला त्याच्या रूमच्या बाहेर त्याच्या नजरेसमोरून कुठे जाऊ देत नाही आणि त्याच्या मर्जीनुसार मी तिथे थांबले तर माझं तोंड काय बघत बसलेली आहेस म्हणून माझ्यावरतीच ओरडतो. खरंच याचं हाय व्होल्टेज ना कधी कधी कमी होतं का? म्हणूनच असा बिथरलेल्या प्राण्यासारखं कधी कधी वागत असतो.
मीरा बडबड करतच दरवाजातून थोडीशी बाहेर गेलेली होती. ती बडबड करत बाहेर गेलेली होती तेवढ्यात तिला काहीतरी आठवतं आणि ती परत आहे त्या पावलाने स्वतःच्या मनाशीच बोलते, अरे यार, आता या हाय व्होल्टेजसाठी जेवण बनवायचं आहे. पण आता जेवण काय बनवू? किचनमध्ये तर काहीच सामान नाही. आधी सामान आणावं लागेल. त्यासाठी या हाय व्होल्टेजची परमिशन घेते, नाहीतर परत माझ्या नावाने बोंबा मारेल. मीरा विचार करतच परत आहे त्या पावलांनी पाठीमागे वळते आणि परत त्याच्या रूमजवळ येते आणि दरवाजाजवळ उभा राहूनच बोलते, सर सर ते मीराचा आवाज ऐकून आरव परत मीराकडे बघतो आणि मीराच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते हे बघून बोलतो, काय झालं? तोंडातून शब्द फुटायला आता काय घेशील? सर ते माझे तुमच्यासाठी जेवण बनवायचं आहे ना, आणि किचनमध्ये काहीच सामान नाही. मग मी म्हणत होते बाहेर जाऊन मी सामान घेऊन येऊ का? त्याची काहीही गरज नाही. किचनमध्ये सगळं काही सामान आलं असेल. त्यामुळे लवकरात लवकर जेवण बनवायला घे. मला पुढच्या 1 तासात जेवण तयार हवं आहे. हो चालेल, मीरा बोलते आणि पटकन तिथून निघून जाते. चला गाईस, आजचा भाग कसा वाटला नक्की भरभरून कमेंट्स करून सांगा. आपल्या मीराला ना आरवच्या घरी राहायला खूपच स्ट्रगल करावं लागणार आहे बरं का, कारण आरवचे रूल्स अँड रेग्युलेशन खूप सारे आहेत. त्याचं वागणंसुद्धा विचित्र आहे हे तुम्हाला आत्तापर्यंत समजलंच असेल. त्याच्यासोबत 1 वर्ष ती कशी घालवणार आहे काय माहिती. बघूया आता ती आता तरी आरवच्या आवडीचं जेवण बनवू शकते की नाही. पुढच्या भागात तुम्हाला या सगळ्या काही गोष्टी समजतील. बाकी आपलं आरव आणि मीरा या दोघांचं बाउंडिंग, या दोघांचं भांडण, आरवचा राग, मीराची आरवच्याबद्दल बडबड आणि मीराने आरवसाठी पाडलेलं नाव म्हणजे हाय व्होल्टेज दहशतवादी, हे कसं वाटलं नक्की भरभरून कमेंट्स करून सांगा. पुढचा भाग उद्या प्रकाशित होईल. बाय, टेक केअर.